नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना आपल्याला माहित असेल, या घरकुल योजनेच्या अनुदान वाढी संदर्भात राज्य शासनाकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। तर याच बद्दलची सविस्तर अपडेट, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी पूर्वी शासनाकडून 1,20,000 रुपयाचं अनुदान दिलं जात होतं। याच्यामध्येच आता 50,000 रुपयाची मोठी वाढ आता केली जाणार आहे। याबद्दलची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत घोषणा करण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, लवकरच या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी अनुदानाची एकत्रित रक्कम 2,10,000 रुपये इतके होणार आहे। कारण की पूर्वी मित्रांनो 1,20,000 रुपये बांधकामासाठी, 28,000 रुपये हे मजुरीसाठी आणि 12,000 रुपये असं शौचालयासाठी एकत्रित 1,60,000 रुपयाची अनुदानाची रक्कम या घरकुलासाठी दिली जात होती। याच्यामध्ये आता 50,000 रुपयाची जर वाढ झाली तर 2,10,000 रुपयापर्यंतचं आपल्याला हे प्रधानमंत्री आवास घरकुल शासनामार्फत दिलं जाणार आहे। काल झालेल्या कार्यक्रमामध्ये 10,38,000 लाभार्थ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला। याच्यामध्ये राहिलेले जे काही 10 लाख लाभार्थी असतील यांच्या सुद्धा खात्यावरती लवकरच अनुदानाची रक्कम वितरित केली जाणार आहे। याबद्दल सुद्धा माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी पुढे बोलताना सांगितले की केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी महाराष्ट्राला सर्वात जास्त घरकुले देण्यात आलेली आहेत। 20 लाख आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट हे केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र शासनाला दिलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्राला अतिशय मोठ्या प्रमाणावरती घरकुलाचं वाटप केलं जात आहे। जे लाभार्थी अजूनही घरकुलाचा लाभ घ्यायचे राहिले असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण असे प्रस्ताव आपल्या ग्रामपंचायतमध्ये सादर करायचे आहेत आणि त्या ठिकाणाहून सादर केल्यानंतर झेडपींना तुमचे प्रस्ताव पाठवण्यात येतील। मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। जे लाभार्थी अजूनही या घरकुल योजनेअंतर्गत लाभ घ्यायचे राहिले असतील तर अशा लाभार्थ्यांनी आपली लवकरात लवकर प्रस्ताव ग्रामपंचायतमध्ये सादर करायचे आहेत। त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांनी आवर्जून सांगितले की ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जर जागा उपलब्ध नसेल तर अशा लाभार्थ्यांसाठी सुद्धा पंडित दीनदयाळ योजनेअंतर्गत 1 लाख रुपयाची आर्थिक मदत राज्य शासनामार्फत दिली जात आहे। पूर्वी मित्रांनो ही मदत 50,000 रुपये होती। याच्यामध्ये सुद्धा 50,000 रुपयाची वाढ करून एकत्रित 1 लाख रुपयाचं अनुदान जमीन खरेदी लाभार्थ्याला दिलं जात आहे। त्याच्यामुळे जर घरकुल बांधणीसाठी जागा नसेल तर तुम्ही या अनुदानाचा वापर करून नक्कीच नवीन जागा खरेदी करू शकता। तर ही मित्रांनो चालू घडलेला अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। जे लाभार्थी घरकुलासाठी आता फॉर्म भरतील तर अशा लाभार्थ्यांना राज्य शासनामार्फत ही वाढीव 50,000 रुपयाची रक्कम दिली जाणार आहे का, तर याबद्दलचे अपडेट पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। चालू घडीला फक्त घोषणा करण्यात आलेली आहे। ज्यावेळेस शासनामार्फत परिपत्रक प्रसिद्ध होईल, कोणता जार प्रसिद्ध होईल, त्यानुसार पुढचे अपडेट तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तोपर्यंत मित्रांनो, घोषणा केल्यामुळे ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। जे लाभार्थी आता घरकुलासाठी पात्र झालेले आहेत तर पूर्वीप्रमाणेच हप्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होत आहेत। त्याच्यामुळे शासनामार्फत जो काही नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी पुढच्या जारमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तर मित्रांनो, भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।